विनायक माझा खूप जवळचा मित्र होता आणि आजही आहे. चांगली मैत्री निभावलीस. मित्राचा खून करून गप्प नाही बसलास तर त्याचं घरही फोडलंस. माझ्या मुलाला माझ्या आणि जनाबद्दल नको नको ते सांगून माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस. काहीतरी बोलू नकोस. गेल्या 11 वर्षात मी बिट्टूला भेटलो सुद्धा नाहीये. विनायकचा खून करून 5 गणीच्या हॉस्टेलमध्ये तू बिट्टूला किडनॅप केलंस आणि त्याला नको नको ते सांगून त्याच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण केलास. असली कपट कारस्थानं करणं मला जमलं नाही, जमणार नाही. शत्रूला मोकळ्या मैदानात बोलवून लढण्याची सवय आहे मला. तुझा फोन उचलला होता का त्याने? अगं म्हणजे काय, लँडलाईन वरनं लावला तेव्हा उचललाय त्यानं. आणि बोलायला गेलो, समजावायला गेलो, घाणेड शिव्या आता तुमच्या समोर सांगूच शकत नाही मी. इतकं घाणेड बोललाय. आईवर म्हणाला आता कोणी मेलं बिलं तरच येईन, ते पण हिथं नाही, डायरेक्ट स्मशानात भेटन म्हणाला. विनायकचा खून, आर्यनचं हॉस्टेलमधलं किडनॅप होणं, आर्यनच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा द्वेष. तो राग तुझ्याबद्दल नव्हता, माझ्याबद्दल होता. नरशिवाच्या माणसाने त्याच्या मनात भरून दिलंय की आपल्या दोघात रावणाच्या बेंबीमध्ये बाण कोणामुळे घुसला वहिनी? बिभीषणामुळे. म्हणजे दादाला रावण नाही म्हणायचं मला. दादा म्हणजे प्रभू रामचंद्र हो. परिटाच्या सांगण्यावरून सीतेला धाडलं वनवासाला. असा आहे आमचा दादा. आजकाल देवळामध्ये रामायण ऐकता वाटतं. कुठलं काय वहिनी, घरामध्ये महाभारत चालू असताना रामायण कसं काय ऐकणार? काय म्हणायचंय का तुम्हाला? नाही म्हणजे मला काय वाटतं माहिती काय, की वामनाच्या या अशा वागण्यामुळं उद्या दादाचं काही बरं वाईट झालं तर. वामन दादांना भेटायला गेला होतात ना? पुन्हा नाव काढू नकोस त्याचं. आणि तुला ऐकायचं ना मी कुठे गेलो होतो? ऐक, त्या युगंधरा सरतापेला भेटायला गेलो होतो मी. युगंधरा सरतापे? हो, जिच्यामुळे हे सगळं रामायण घडलं त्याच मंथरेला भेटायला गेलो होतो. अशी डोक्यात गेली ना ती. नाही, एखाद दिवशी तिला मी एक विचारू का? तुमच्यात आणि तिच्यात नक्की काय भांडण आहे? उद्या मी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. त्यात तू नरसिंहाविरुद्ध स्टेटमेंट द्यायचं. हे बघा, तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करता. तसं समज हवं तर. कारण तुला माहिती नाहीये तुझं हित कशात आहे. मला चांगलं माहिती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी जशी तुला आमदार बनवू शकते तशी तुला तुझ्या आयुष्यातनं उठवू पण शकते. युगंधराचा नवरा. त्यांचा नवरा? हो, आणि नरसिंह किल्लेदाराचा एकेकाळचा जिवलग मित्र. खूप गप्पा मारायचो आम्ही, राजकारणाविषयी, देशाच्या भविष्याविषयी. पुढे तो इंजिनियर झाला, एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला, पण त्यातला बंडखोर स्वस्थ बसला नाही. पुढे तो एक नावाजलेला युनियन लीडर झाला. कामगारांच्या कल्याणासाठी सतत लढत राहिला. तोपर्यंत मीही विधानसभेवर निवडून गेलो होतो. आमच्या दोघांचे रस्ते वेगळे होते, पण मैत्री तितकीच घट्ट होती. त्यांचा मुलगा बिट्टू, विनायक, मला नेहमी म्हणायचा, बघ तुझ्या अमृताला घरात सून म्हणून घेऊन येतो. एकदा का तुझी मुलगी माझ्या घरात सून म्हणून आली की बघ हा सत्ताधारी पक्षवाला कसा या युनियन लीडरच्या मुठीत राहत होते.